कांस्य चषक 2025 आदरणीय विनोददादा मोरे साहेबांची संकल्पना आणि या संकल्पनेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच आणि ही चमचमती ट्रॉफी या पहिल्या पर्वातील कोणाच्या नावे होते. लगातार 3 चेंडू 3 षटकार. आदरणीय निलेशजी संवादकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. चला अक्षय थोडी घाई करा. सूरज केने आणि त्याच्या साथीनं अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये आल्या. त्याने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विवेक शिंदे बँक फ्रॉम रुळे. चला स्पीडअप घेत आहे. चांगली जुगलबंदी बघायला मिळेल विकास कारण रुळे म्हटलं की चांगला संघ मानला जातो. रुळे गावडची असं संघ आहे आणि या संघाची ख्याती KSK मध्ये मोठी आहे. लेट्स प्ले पहिला बॉल आणि हा येतोय खडखडीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी. थोडासा अकूट टप्पा दिला कदाचित थोड्या टप्प्यावरती स्वार होणं गरजेचं होतं. फलंदाजाला आता शेवटचे जे चेंडू दुसऱ्या थोडंसं कमी नसतं पण ज्यावेळी तुम्ही अकूट टप्प्याचे चेंडू घेणार ना थोडेसे चेंडू जास्त मागे आढळले तर त्याला तर नजर बसते त्या चेंडूवरती. म्हणून कदाचित थोडासा व्हाईटिश लॉक ऑफ वरती चेंडू हाताळणं गरजेचं असेल का ते डेफिनेटली असेल. तिथे प्रवेश सज्ज असेल कारण की हेच एक साईड तुम्हाला नक्की आणि ज्यावेळी तुम्ही अकूट टप्प्याचे चेंडू देणार त्यावेळी मात्र त्याच्यावरती फलंदाज हवी होताना पाहायला मिळणार. लोअर फुलचा चेंडू होता क्षेत्रक्षेत्राला त्यामध्ये चेंडू धावलं होतं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. कदाचित गिरीची लय लाईन हरपलेली पाहायला मिळते. त्याला वाईंडिश लॉकअप वरती क्षेत्ररक्षकाला तैनात करतात त्या साईडला चेंडू देण्याची गरज असेल. तर गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुमची वेळ गेली तर आमची वेळ येणार, आमची वेळ गेली तर तुमची येणार असं काहीसं चालतं. आणि इथे 3 चांगली फटके पाहिजे. लगातार 2 मोठे फटके एका षटकाच्या सामन्यामध्ये 2 ते 3 मोठे फटके म्हणजे सामन्यावरती तुमची मिळवलेली ती पकड तुम्हाला विजयाचं सामर्थ्य देते, विजयाच्या जवळ जाण्याचं सामर्थ्य देते, ताकद देते, तुमच्या गोलंदाजाला बळ देते. आता सुरुवात तर झाली आहे. विवेक शिंदे KSK मधील एक असा खेळाडू ज्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी तुडुंब गर्दी जमत असते त्याला सुद्धा आपल्या नावाचा डायका वाजवायचा आहे या ओपनच्या सगळ्यासमोर. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड. सूरजच्या बॅट मध्ये परंतु क्षेत्ररक्षक खाली कोणती चूक नाही. प्रवीणने टिपला असेल आणि संपला सूरजचा खेळ. फलंदाज बाद. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. महेंद्र मागे पहिला विकेटचा बदल. सूरज बाद झालाय आणि सूरज बाद झाल्यानंतर आता 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा असून घेणारे शिल्लक. मला महेंद्रला पाठवण्यामागचं एक कारण आहे. या संघाच्या सत्रामध्ये जसं हवेमध्ये दमटपणा असतो त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल करण्यासाठी इतक्या ताकदवर फलंदाजाला येणं गरजेचं होतं आणि त्यासाठी महेंद्र बाकीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. कर्णधाराच्या प्लॅनिंगला सुद्धा किंवा या निर्णयाला सुद्धा दाद द्यावी लागणार आहे. चेंडू 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. निलेश चव्हाणकर साहेब उपाध्यक्ष वॉर्ड क्रमांक 10. यावेळेला महेंद्र चेंडू जाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली शेवटची संधी ओढा कॅच बॅक टू बॅक दुसरी विकेट. सेलिब्रेशन नाही त्याला मागे दिला. सचिन वेलकम सचिन नो डाऊट शेवटच्या शनी मात्र नक्की चांगला झेल टिकला. सेलिब्रेशन नका करू मित्रांनो कारण तुम्हाला नंतर फलंदाजी करायची याचं सुद्धा मान ठेवा. सेलिब्रेशनला पण फलंदाजाला तर लवकर यायचं. फलंदाज लवकर. प्रतीक पाटील टेंबोडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्याकडून आता अपेक्षा असणार आहे. विकास चेंडूचा जर विचार करायचा झाला तर लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार, लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट म्हणजे तू शेर तो मैं 125 एक 23 तो मैं बब्बर शेर असं म्हणावं लागणार आहे. कारण आता शेर 125 एवढी कहाणी संपली आहे. 2-2 मध्ये आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 1 तेरी तो 1 मेरी. 2 चौकार 2 विकेट. हॅट्रिकचा मानकरी ठरणार का विवेक मंचाचे 2025. मात्र फटका चढवला होता. चांगला फटका होता. स्वतःची शरीर शिवाय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि 2 धावा यशस्वीता पूर्ण. धावसाठी 10 धावा. आदरणीय सन्माननीय संदीपजी केनी साहेब केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्यांना प्रथम नागरिकाशी नक्की आपण. तदनंतर मात्र विशालजी जाधव साहेब, सुनीलजी राऊत साहेब,
पालघर मनसेचे सर्व मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती आसन सोडण्याची कृपा करायची. पुन्हा एकदा चौकार येताना पाहिलं विचार केला तर धावसंख्या धावपटावरती अर्जित केले तर धावसंख्या होते 14 धावा. 15 धावेची गरज असेल तर स्पीडअप घेते, क्षेत्रक्षण सजून देते. कोणत्या प्रकारचा वेगळा आहे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती असेल. रस्ता दूर आहे म्हणून तेही दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनी बाळगलेलं सोपणं मनी तोडू नका. येथील पावले पावले खूप सारे कठीण प्रसंग, परंतु जिंकल्याशिवाय मैदान सोडू नका. चला स्पीडअप घ्यायचे विनंती असेल. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा आशिष किरण गोलंदाजी मार्ग वरती 6 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे. मॅच मोठी आहे आणि या समजा कोणी जिंकू शकतो. जी इक्वेशन आहे त्या इक्वेशनला बघता काल ज्याने हा कारनामा केलाय तसं ते चला पुढे गोलंदाजी मार्ग पहिला चेंडू दादा किरण. पहिल्या चेंडूवरती केएसके बाहुबली विनोद बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू पहिल्या धक्का मिळताना पाहायला मिळतोय. विनोद दादा इलेव्हनच्या दगडमध्ये नक्कीच खुशीच्या वातावरण पाहायला मिळतंय. पहिला चेंडू मात्र नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी किरण यांची पाहायला मिळते. विनोद दादा थोडासा स्पीडअप घ्यायचंय. दादा बाईकची लाईट समोर येते. हा धन्यवाद. चला नौका फलंदाज विनय त्याने काल 6 चेंडू पहिली जायची खेळा केली होती आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. आणि चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू कोणाला दिसतो कोणाला नाही दिसत हे डाऊटफुल आहे. कोल्हापूर मैदानाच्या दिशेने चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय करणार. हो चेंडूचा आणि बॅटचा लांबपर्यंत संबंध नाही. इथे मात्र धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटावरती होते किंवा एक धाव चेंडू एक धाव. आता 3 चेंडू 14 धावेची गरज म्हणजे 3 षटकार किंवा 2 षटकार, 1 चौकार किंवा 2 षटकार, 1 दुहेरी धाव किंवा मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जाणार का सीमारेषेकडे पाहणे गरजेचं असेल. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला. धावसंख्येत दुहेरीने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार होते 3 धावा. दोन चेंडू 12 धावा. सलग 2 षटकाराची गरज असेल. एक जरी षटकार मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. चेंडू 12 धावेची गरज. आता केवळ पूर्तता बाकी असेल. मोठा विजय प्रस्थापित करताना पाहायला मिळतो. ज्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित नक्कीच एक मोठी घोषणा केली जाते. लास्ट बॉल हो यावेळेला हुक केलं चेंडूला. हा सामना फिनिश 7 सुटला. बघा एक महत्वाची सूचना आहे. हा मनसे तसा इथून पुढं प्रत्येक वर्षी भरवला जाणार आहे आणि त्याच्या बक्षिसामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. ही महत्वाची अनाउन्समेंट आदरणीय विनोद बोडे साहेबांनी या ठिकाणी केली आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण आयोजित विजेता संघ करताना पाहायला मिळतोय. ज्यांच्या स्वप्नातून स्पर्धा साकारली होती, ज्यांनी 3 दिवस अथांग मेहनत घेतली, ते आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांचा संघ विजेता संघ करताना पाहायला मिळतो. द्वितीय संघ असेल 2 दिवसामध्ये अप्रतिम
अशी गोलंदाजी, अप्रतिम अशी विकेट टेकर गोलंदाजी केली. तो डरतोय. सचिन शिंदे, मॅन फ्रॉम रोळे. सचिनच्या नादाने सचिनने केलेला त्या अफलातून खेळ त्या बळावरती समोरच्या संघाला हे सावसाला वाढवा काय हरकत नाही आणि त्या बळावरती समोरच्या संघाला धूळ चारली गेली असा सचिन शिंदे सरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय संजयजी जाधव साहेब आणि विजय गायकर साहेब याचे आपल्या शुभ हस्ते हा बहुमान द्यायचा. दादा थोडं कॅमेरा होते. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान जातो आहे. ज्याने अप्रतिम अशी फलंदाजी केली तो धरतोय. धुळेगावचा पुन्हा एकदा सितारा विनायक शिंदे, ज्यानं अप्रतिमाशी काल सुद्धा दिवसापासून खेळ केली. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, 6 चेंडू 23 धावेची गरज होती आणि 1 हँडेड सत्ता जो मिळून दिली तोच करतोय विनायक शिंदे. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना 80 धावांचा चेस आणि त्या 80 धावांच्या चेस मध्ये 6 चेंडू 23 धावा आणि प्रफुल्ल सानप साहेब आपण एकदा आपल्या शुभाचा बहुमान द्यायचा आहे. आणि त्या 23 धावा बनवत असताना सगळ्यांच्या भुवया ज्याच्याकडून उंचावल्या असा विनायक ठरतोय बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. त्यानंतर मालिकावीर ज्याने अप्रतिमाशी फलंदाजी करत गोलंदाजी करत आपल्या संघाला नेतृत्व केलं आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं तो प्लेअर ठरतोय विनोदादा 11 या संघाचा अक्षय कासार रामवाडीचा सितारा आज भरपूर दिवसानंतर या मैदानावरती चमकला आणि चमकत असताना बॅटद्वारे त्यांनी या धावा बनवल्या त्या खरोखर कौतुकास्पद आहेत आणि त्या करतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अजन्य मनोहरजी कदम साहेब आणि सुनील राव साहेब आपण याचा आपल्या शुभ हस्ते हा किताब द्यायचा आहे. वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी झालेली आहेत. सांघिक पारितोषिक आता आपण देणार आहोत. सांघिक पारितोषिक देण्या अगोदर काही अशा बाबी या स्पर्धेमध्ये ही संकल्पना राबवत असताना 3 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि 3 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जात असताना पहिल्या दिवशी खेळलेला खुला गट, दुसऱ्या दिवशी खेळलेला KSK अंतर्गत 2 गाव एक संघ ही संकल्पना आणि तिसऱ्या दिवसामध्ये 40+ हल्लीच्या म्हणजेच मागील 2 ते 3 वर्षाचा काळ जर बाहेर तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती हा कॉन्सेप्ट साधत दिसलाय. म्हणजे 40+ क्रिकेट मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या 40+च्या फॉर्मॅटमध्ये जे जुने कोणते खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना कोणत्या आजकालच्या खेळाडूंना बघता आलं नव्हतं त्यांचा खेळ बघण्याची संधी मिळते आणि आज जो संघ या तृतीय क्रमांकाचा मार्ग ठरलाय त्या संघामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आहेत आणि म्हणूनच अशा दिग्गज संघाला मी आदरपूर्वक आमंत्रित करणार आहे. या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघाचं नाव आहे श्री मोटर्स बोरिवली. पियुष खान जोरदार टाळ्या जातात. वन ऑफ द ग्रेट प्लेअर विडिंग मास्टर मंदार गरुडेश्वर या संघामध्ये येते. श्रीकांत आपटेकर या संघामध्ये येते. हे पारितोषिक दर्जा मी विनंती करतो आदरणीय सर्व लोखंडे साहेब आणि विशाल जाधव साहेब पण यायचे आपल्या शुभाचा सन्मान द्यायचा आहे. आजच्या दिवसाचे बॉय पांडुरंग लोखंडे साहेब नक्की त्यांच्यासाठी 2 शब्द. दुआओं के भीड़ में दुआ हमारी उसमें मांगी हमने खुशियां तुम्हारी जब भी मुस्कुराओ दिल से समजो कबूल हो गई दुआ हमारी. याच्या वाढदिवसाचं सुद्धा नक्की त्यांचा औचित्य साधून या स्पर्धेमध्ये त्यांच्या त्या तृतीय पारितोषिकाचा बहुमान दिला जातोय. महमूद शेख घेऊन भरती यांसारखे खेळाडू या संघामध्ये होते. अन्नूसारखे खेळाडू आणि या संपूर्ण दिग्गज खेळाडू या संघ ठरलेला होता.
आणि त्याने आज केलेला खेळ कौतुक असतो बघा, त्याबद्दल संपूर्ण संघाचं कौतुक. एक मॅनाबला झाला बाद, एक मॅनाबलाचा किताब बाकी होता तो दिला जाणार आहे. मिस्टर महमूद आपण यायचं आहे. महमूद भाई आई आप मॅनाबलाचा किताब जो बाकी होता तो सुद्धा दिला जाणार आहे. मैन ऑफ द मैच से मानकरी मिस्टर महमूद. जय जगतापूर आपण यायचं आपल्या शुभाचे सन्मान द्यायचा आहे. त्यानंतर सांघिक पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि हा मान अशा संघाला गेलाय. काल जी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण राबवली होती, 2 गाव एक संघ KSK अंतर्गत, आणि KSK अंतर्गत खेळत असताना 2 गाव एक संघ असा संघ ज्या संघाने भला संघाला धूळ चारली, अनेकांना धक्के देणारे विजय प्राप्त केले आणि तो संघ शेवटच्या क्षणाला क्वालिफाय झाला होता. त्या संघाचं नाव आहे रुळे. पुढे काय दुसरं काय कोणतं होतं? तुम्ही बोलणार तर बोलणार, नाही तर नाही बोलणार. ग्रेट. मग आपण पहिलं नाव घेऊयात, गावडे शिरोळे. प्लीज क्लब गावडे शिरोळे आपण यायचं. ग्रेट परफॉर्मन्स बाय एंटायर टीम. गावडे शिरोळे आदरणीय सन्माननीय नरेशजी वैद्य साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आपण याचा आपल्या शुभाचा सन्मान देत आहे. सन्मान देण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय नरेश वैद्य साहेब आपण यायचं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे मात्र आदरणीय सन्माननीय नरेशजी वैद्य सर शिवसेना उपतालुका प्रमुखांच्या शुभ हस्ते हा बहुमान दिला जातोय. ही द्वितीय पारितोषिक मानकरी करणारा संघ आता KSK महाबळेश्वरला बेलान करणारा रुळे वैभव रुळे संयुक्त KMCC द्वितीय पारितोषिक मानकरी करणारा संघ. बाकी आपण पाहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आदरणीय सन्मान्य विनोदजी मोरे यांच्या स्वप्नातून साकारलेली ही दैत्याच्या स्पर्धेच्या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक करताना पाहायला मिळतोय. टीम रुळे वैभव रुळे समवेत टीम गावडे KMCC गावडे शिरोळे खूप खूप अभिनंदन. आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषकामध्ये या मैदानावरती आलेले सर्व प्रेक्षकवर्ग आपल्या सर्वांच्या मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या आमच्या 24 संघांचा मनापासून आभार. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्या सगळ्यांच्या मनापासून आभार. आमचे पंच मानव त्यांच्या मनापासून आभार. आमच्या ब्रॉडकास्टिंग टीमचं श्री गावीचं मनापासून आभार. आमचे मंडप डेकोरेटर्स त्यांचं मनापासून आभार. आमच्या DJ मास्टरचं मनापासून आभार. आणि चुकून मागून कोणाचं राहिलं असेल आमच्या समस्त मान्यवरांचा मनापासून आभार. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल त्यांचं मनापासून आभार. आणि सगळं घेऊन जातोय या मनसे चषकाच्या अंतिम सरांना बोलायचं का नाही ना अंतिम चषकावरती नाव कोणत्या संघाकडे आहे असा संघ ज्या संघाने येत असताना पहिल्या फेरीपासून संघर्ष पाहिला, संघर्ष केला, प्रत्येक संकटावरती मात केली, प्रत्येक चॅलेंजला ऍक्सेप्ट केलं आणि त्यानंतर ते चॅम्पियन बनलेत. संघाचं नाव आहे विनोद दादा मोरे 11. मी विनंती करेन संपूर्ण टीमला आपण यायचंय आणि या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी प्रतीक पाटील, सूरज खेळ, अक्षय कासार आज जोश म्हणून तयार झाले. किशोर आणि संपूर्ण टीम विनंती करतो आपल्याला सन्माननीय स्वप्नातून स्पर्धा साकारली आपले विनोददादा मोरे साहेब विराट शहर पंचायत अध्यक्ष हापस होता त्यांच्यासमोर विनंती करतो आदरणीय सन्माननीय यांच्या शुभास्ता
विशेष चषक अशा